असे की महाशिवरात्री हे आपल्या देशामध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सर्वदूर एक फार मोठं पर्व मानलं जातं आणि त्यानिमित्ताने भाविक रांगा लावून महादेवाचं दर्शन घेतात. आणि आजची वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे की आज आंतरराष्ट्रीय महिला दिन पण आहे. म्हणजे शिव आणि शक्ती या दोघांच्या उपासनेचा आज दिवस आहे आणि त्यामुळे आपल्या भारतीय परंपरेमध्ये शिवशक्ती हे एकाच तत्वाचं वेगवेगळं रूप मानलं जातं. त्या दृष्टीने आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी महाशिवरात्र येणं हा एक अतिशय चांगला योग आहे. मला असं वाटतं की महिला सशक्तीकरणासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने जे काम केलं आहे, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील सरकारने जे काम केलं आहे त्या कामाचा एक प्रकारे उत्सव करण्याचा आजचा दिवस आहे. कारण महिलांना शिक्षण पूर्णपणे मोफत आणि महिलांना 33% आरक्षण अशा 2 ऐतिहासिक निर्णयांनंतरचा हा पहिला महिला दिन आहे आणि ही पहिली महाशिवरात्र आहे. त्यामुळे त्या शिवशक्ती स्वरूपाला मी अभिवादन करतो आणि केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारचं अभिनंदन करतो. समृद्धी महामार्ग असेल, इतर देखील कामं आहेत. शहर बदलते नाही, खूप मोठ्या प्रमाणात ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो ती कामं झालेली आहेत. आणि गेल्या 2 वर्षामध्ये सक्रिय सरकार काय करू शकतं, एखादा सक्रिय राहणारा मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कशा प्रकारचं परिवर्तन आणू शकतो त्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो आहोत. आणि रोजगाराचा प्रश्न असेल, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर या सरकारने समाधानकारक उत्तरं शोधली आहेत. आणि त्यामुळे समस्यांच्या वरती समाधानकारक उत्तरं शोधणारं सरकार अशी गेल्या 2 वर्षातली या सरकारची कामगिरी आहे. पहिली यादी जाहीर झालेली आहे लोकसभेत, त्यात गडकरी यांचं नाव नसल्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये नाराजी देखील दिसली. नाही, त्याची कारणं आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केली आहेत की ज्या ज्या ठिकाणी आम्ही अलायन्स पार्टनर्सच्या बरोबरीने काम करतो आहोत, जसं महाराष्ट्रात करतो आहोत, कर्नाटकमध्ये आमचे अलायन्स पार्टनर आहेत, ओरिसात अलायन्स पार्टनर आहेत. त्यामुळे या सगळ्या ठिकाणची यादी ही नंतरच्या फेऱ्यांमध्ये चर्चेला येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा कुतर्क करण्याला काही फारसा अर्थ नाही. निश्चितपणाने येणाऱ्या काही दिवसामध्ये ही नावं जाहीर होत. महाविकास आघाडीची देखील बैठक होते, त्यांना देखील चेहरे बघण्याला मिळत नाही असं चर्चा. तर महायुतीची देखील नावं आता समोर येतात. अमित शहा देखील येऊन गेलेले आहेत. ठाणे असतील, रत्नागिरी, रायगड असेल, अशी काही ठिकाणची जी नावं अजून अद्याप स्पष्ट केली नाहीत. तर तुमचं नाव देखील आता त्या ठिकाणी ठाण्यामध्ये लोकसभेला निवडलं होतं. कारण ठाणे या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे, त्याचप्रमाणे भाजप देखील आग्रही आहे. काय सांगाल, तुमच्या देखील नावाची चर्चा होती? असं आमच्या नेतृत्वाने खूप पूर्वी स्पष्ट केलं आहे की युतीचे सर्व ज्येष्ठ नेते समन्वयाने या सर्व विषयांवरती उत्तरं शोधतील. आणि आमच्या पक्षामध्ये असं आहे की कार्यकर्त्यातला कोणताही नेता बनू शकतो. आपण पाहिलं असेल की राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून जे आमचे भजनलालजी शर्मा नियुक्त झाले आहेत ते एक साधे कार्यकर्ते म्हणून काम करत होते, संघटनेत काम करत होते, पहिल्यांदा आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले. त्यामुळे कार्यकर्त्याचा सन्मान करणारा असा हा पक्ष आहे. त्यामुळे उमेदवार कोण असेल हा प्रश्न मला असं वाटतं की दुय्यम आहे. ही जागा ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल आमच्या युतीतला आणि जो नरेंद्र मोदींची ताकद बळकट करण्याकरता काम करेल. तर महायुतीच्या वतीनं आज दिल्लीचं बैठक होते, सर्वच राजकीय पक्षांची देखील त्या ठिकाणी बोललेले आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव आहे दिल्लीचा, काय वाटतंय आज यादी फायनल होत आहे आणि यंदा 400 पार असा देखील नारा मोठा. असे दिल्लीतले आमचे सगळे नेते हे गल्लीतला विचार काय आहे त्याचं आकलन घेऊनच निर्णय करतात. आणि त्यामुळे जे नेते दिल्लीत बसले आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या वास्तविकतेची, इथली जमिनीवर काय परिस्थिती आहे याची योग्य जाण असल्यामुळे योग्य तो महाराष्ट्राच्या हिताचा आणि जनतेच्या हिताचा असा निर्णय उमेदवारीच्या बाबतीत होईल. यथावकाश तो आपल्याला कळेल. असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगल्या उमेदवारांची चणचण आहे. कारण आता फारसे काही राहिलंच नाही आहे, पक्षी गेले उडूनही अशी स्थिती आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या त्यांना आमच्या पक्षातल्या चांगल्या उमेदवारांना निमंत्रण द्यावं असं वाटतं. त्याचाच एक भाग म्हणून मला असं वाटतं की त्यांनी गडकरी साहेबांना निमंत्रण देण्याचा एक साहसी प्रकार केलेला आहे आणि त्याचा फोलपणा आपण सगळेजण जाणून आहोत.
स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची ही भावना असणं आणि त्यामुळे अशी भावना असणं आणि ती व्यक्त करणं यात काही गैर नाही. सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपला दावा वेगवेगळ्या लोकसभेच्या जागांवर करतील, परंतु अंतिम निर्णय युतीचे सर्व नेते समन्वयाने केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली करतील. जो निर्णय होईल तो देशाच्या, पक्षाच्या आणि सर्वांच्या हिताचा असेल. ठाणे लोकसभा हा खरं तर भाजपचाच गड आहे पहिल्यापासूनचा. राम कापसे म्हणून 1996 पर्यंत ही भावना आम्ही आमच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवली आहे. राम नाईक ज्या मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते त्याच्यात एकेकाळी मीरा भाईंदरही भाग होता आणि आता रामभाऊ म्हाळगी, राम कापसे या सगळ्यांच्या कर्तृत्वानी जिथे भारतीय जनता पार्टीचा विकास झाला आहे त्यातलं रामतत्व शाबूत राहावं अशी आमची प्रार्थना आहे. माझी खात्री आहे की याच पद्धतीने निर्णय होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.